नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. हेल्थ टॉक या आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. गुदविकार आणि व्हेरिकोज वेन्स आजार हाच आपला आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे आणि त्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर सुरेश बिरनाळे आहेत. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. डॉक्टरांचा मी थोडक्यात परिचय करून देते आणि त्यानंतर आपण प्रश्नांना सुरुवात करूयात. डॉक्टर सुरेश बळवंतराव बिरनाळे यांनी 1982 साली सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटल चौकामध्ये बिरनाळे सर्जिकल हॉस्पिटलची स्थापना केली. या हॉस्पिटलच्या माध्यमातून 37 वर्ष डॉक्टर आणि कर्नाटकमधील लाखो रुग्णांवर त्यांनी उपचार करून सर्वत्र बिरनाळे हॉस्पिटलचा एक वेगळा ठसा उमटवला. डॉक्टर सुरेश बिरनाळे यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव डॉक्टर मिहिर बिरनाळे यांनी हॉस्पिटलची सूत्र हातात घेतली. स्पेशलायझेशनच्या काळामध्ये त्यांनी गुदविकार अर्थात पोट साफ न होणे, मूळव्याध, भगंदर, फिशर या आजारांनी त्रस्त असलेल्या लाखो रुग्णांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपचार करून त्यांना वेदना मुक्त केलाय. गुदविकारांसाठी पारंपरिक उपचार पद्धतीने मिनिमली अर्थात बिनटाक्याची किंवा लेझर उपचार पद्धतीसह अत्याधुनिक उपचार पद्धती सांगली मिरजेमध्ये प्रथमच डॉक्टर मिहिर बिरनाळे यांनी सुरू केली आहे. इतकंच नाहीये तर कोलॉन हायड्रोथेरपी हे पोट साफ न होण्याच्या समस्येवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार करणारं उपकरण प्रथमच सुरू केलं. तसंच व्हेरिकोज वेन्स या आजारावर गोल्ड स्टँडर्ड मानली जाणारी बिनटाक्याची लेझर शस्त्रक्रिया सुद्धा त्यांनी रुग्णसेवेमध्ये आणून अनेक रुग्णांचं आयुष्य सुखकर केलंय. या मुलाखतीचा हेतू जास्तीत जास्त लोकांची जनजागृती होणं हाच आहे, जेणेकरून रुग्णांनी गुदविकार आणि व्हेरिकोज वेन्स या आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घ्यावेत. तर वेळ न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करतोय. डॉक्टर, माझा पहिला प्रश्न हाच असेल की गुदविकार म्हणजे नक्की काय? नमस्कार मॅडम. सर्वप्रथम थँक्यू सो मच मला या कार्यक्रमामध्ये इन्व्हाइट केल्याबाबतीत. तर गुदविकार म्हणजे बेसिकली प्रॉक्टॉलॉजी, इंग्लिशमध्ये आम्ही प्रॉक्टॉलॉजी म्हणतो, म्हणजे रेक्टम किंवा गुदाशय आणि एनल कॅनाल किंवा गुदद्वार या भागांशी किंवा या रिजनशी निगडीत आजार. गुदविकारामध्ये मोस्टली आपल्याला बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन, मूळव्याध किंवा पाईल्स किंवा बवासीर, फिस्टुला किंवा भगेंदर व फिशर इन एनो हे सगळे मुख्य आजार पाहायला मिळतात. तर साध्या भाषेत गुदविकार म्हणजे गुदद्वार आणि गुदाशयाशी निगडीत आजार, त्याच्यावर उपचार करणारी पद्धत. अगदी. तर गुदविकार म्हणजे नेमकं काय डॉक्टर आपल्याला समजवत होते, आणि तुम्हाला सुद्धा या संदर्भात काहीही मार्गदर्शन हवं असेल किंवा काहीही विचारायचं असेल तर आपला स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता आणि तुम्ही उपचार सुद्धा घेऊ शकताय. डॉक्टर, पण बद्धकोष्ठता किंवा पोट साफ न होणं या आजाराची लक्षणं ती आमच्या प्रेक्षकांना सांगा आणि त्यावर उपचार पद्धती काय आहेत त्या सुद्धा सांगा. बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन जे आपण म्हणतो किंवा पोट साफ न होणं हे सगळे एकच आजाराचे वेगवेगळे टर्म्स आहेत. तर पोट साफ न होणे किंवा कॉन्स्टिपेशन हे बेसिकली दोन प्रकारचे असतात, एक प्रायमरी, एक सेकंडरी. प्रायमरी किंवा फंक्शनल कॉन्स्टिपेशन जे असतं ते गुदाशय किंवा गुदद्वाराशी निगडीत जे आजार आहेत त्यांच्या भोवती फिरणारं असतं. दुसरं सेकंडरी जे असतं ते काही मेडिकेशन्स किंवा काही औषधं चालू असतील किंवा काही मज्जारज्जूचे किंवा स्पाईनचे किंवा मणक्याचे काही पेशंट्सना आजार असतात, अशा पेशंट्समध्ये सेंट्रल किंवा सेकंडरी कॉन्स्टिपेशन दिसतं. तर कॉन्स्टिपेशन हे बेसिकली किंवा बद्धकोष्ठता हे आपल्या सर्व लोकांना रुटीन जीवनामध्ये आपल्याला अनुभव व्हायचा होतो, पण आपण ओपन होत नाही किंवा सांगत नाही. लोकांना वाटतं पोट साफ न होणे हे आपल्या आयुष्याचा एक भाग आहे किंवा आपल्या लाईफस्टाईलचा एक भाग आहे. तर हे चुकीचं आहे, कारण सर्व आजार जे गुदविकाराशी निगडीत मी बोललो त्यांचं मुख्य कारण हे कॉन्स्टिपेशनच असतं किंवा बद्धकोष्ठता किंवा पोट साफ न होणे असतं. तर ह्याच्यामध्ये लक्षणे जे असतात टिपिकली जे पेशंट्स आमच्याकडे घेऊन येतात ते म्हणजे पहिली गोष्ट जी मगाशी बोललो, पोट साफ होत नाही. म्हणजे काय, वारंवार शौचास किंवा मलविसर्जनासाठी जायला लागतं, तरी पण गेल्यानंतर पण पोट साफ झाल्याची कल्पना किंवा पोट साफ झाल्यासारखं वाटत नाही. दुसरं म्हणजे पोट साफ होण्यासाठी चूर्ण किंवा पातळ औषधं हे वारंवार घेणं. नॉर्मल जेव्हा आपण जे टिपिकल आपलं एज ग्रुप असतं जिथे फ्रॉम 18 to 50 जर तुम्ही बघितला, अजून जेव्हा आपल्याला दाता असतात तेव्हा आपण नॅचरल गोष्टी खाऊन फायबर्सचं प्रमाण किंवा हे सगळं आपण घ्यावं. नॉट विथ चूर्ण अँड पातळ औषधं पोट साफ घ्यायला लागतं. दॅट इज नॉट डन, दॅट इज नॉट फेअर. तर हे मुख्य सिम्पटम्स पेशंटचे हे असतात. निदान किंवा डायग्नोसिस हे खूप महत्वाचं आहे, कारण जसं मी मगाशी बोललो, लोकांना वाटतं कॉन्स्टिपेशन किंवा पोट साफ न होणं हे रुटीन आपल्या आयुष्याचा एक भाग आहे.
तर अशा पेशंटसाठी शक्यतो प्रायमरीली आम्ही दुर्बिणीद्वारे तपासणी किंवा एंडोस्कोपी किंवा कोलोनोस्कोपी म्हणजे मोठ्या आतडीची दुर्बिणीसमोर तपासणी हे पहिला ऍडवाइस करतो. हं, ह्याच्या मागे कारण हे की आपण लोकली नुसतं खालचं गुदाशय किंवा गुदद्वार ट्रीट करायला लागलोय, पण मुख्य प्रॉब्लेम आतडीत वरती कुठं आहे तो मिस व्हायला नको. ह्यासाठी ऑपरेशन किंवा कुठलीही उपचार पद्धत चालू करायच्या अगोदर रुटीनली आम्ही कोलोनोस्कोपी किंवा एंडोस्कोपी करून घेतो. बद्धकोष्ठतेचा एक प्रकार असतो ज्याला आम्ही ओडीएस किंवा ऑब्स्ट्रक्टेड डेफिकेशन सिंड्रोम म्हणतो. साध्या भाषेत रुटीन मार्गामध्ये अडथळा तयार होतो. हं, त्याला आम्ही रेक्टोसील म्हणतो. तर हे टिपिकल पेशंटचे अशा पेशंटचे सिम्पटम्स असतात किंवा लक्षणे असतात की मलविसर्जनाच्या वेळी त्यांना खूप जास्त पुसायला लागतं किंवा काही काही पेशंट्स मोठाचा वापर करतात अडकलेला मल काढण्यासाठी. हं. हे मेन सिम्पटम असतात ज्याला आम्ही डिजिटेशन म्हणतो. सो दिस इज नॉट नॉर्मल. हे काहीतरी वेगळं आहे. हे पेशंटना किंवा हे लोकांना लक्षात येत नाही. तर अशा लोकांसाठी किंवा ओडीएस हा निदान करण्यासाठी आम्ही एमआरआय एक प्रकारचा स्पेसिफिक असतो ज्याला एमआरआय डेफॅकोग्राफी म्हणतो. या टेक्निकचा वापर करतो किंवा यूज करतो. त्याच्यामध्ये आपल्याला अचूक रेक्टोसील निदान करता येतं. रेक्टोसील निदान होणे हे खूप मेजर गोष्ट किंवा एक सक्सेसफुल गोष्ट आहे कारण या आजाराबाबतीत जास्त लोकांना माहिती नसतं. उपचार पद्धतीत तुम्ही बेसिक सगळ्याच गुदविकारामध्ये फर्स्ट ट्रीटमेंट इज लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा जीवनशैली आपली नीट करणे किंवा चेंज करणे. लाईफस्टाईल किंवा जीवनशैली अर्थात तुमचे जेवणाचे टायमिंग, तुमची फूडचे टायमिंग, काय खाता तुम्ही दिवसभर, सॅलड्स खाता का, फायबर्स घेता का, फ्रुट्स घेता का, मेन लिक्विड्स किंवा पातळ गोष्टी भरपूर घेता का, या खूप महत्वाच्या असतात. हे इनिशियल स्टेजेसमध्ये. इनिशियल स्टेजेसमध्ये तुम्हाला कॉन्स्टिपेशन असताना जर तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा जीवनशैलीत सोपे सोपे बदल केले की तुमचा प्रॉब्लेम किंवा आजार तिथे रिव्हर्स होतो किंवा करेक्ट होऊ शकतो सुरुवातीच्या स्टेजेसला. सेकंड आपलं जर सर्जिकल किंवा ऑपरेशन पद्धती तुम्ही तर बरेच पद्धती आहेत. एक टाक्याच्या पद्धती असतात, बिन टाक्याच्या पद्धती असतात. आम्ही आमच्या सेंटरमध्ये टाक्याच्या पद्धती शक्यतो करत नाही. हं. त्यामुळं ओडीएस असेल किंवा ऑब्स्ट्रक्टिव्ह डेफिकेशन सिंड्रोम असेल त्यासाठी एक स्पेसिफिक बिन टाकाची सर्जरी असते. त्याला स्टार सर्जरी म्हणतात. ही सर्जरी आम्ही आपल्याकडे करतो. त्याला काही कटिंग नसतं, चीरफाड नसते. त्यामुळे हे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, ऍडव्हान्स सर्जरी आहे जी आपल्याकडे आपण ऑलरेडी युज करायला लागलो किंवा वापरायला लागलो. हं, हं. तर कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता हे लाईफस्टाईल रिलेटेड आहे. हे प्रथम लोकांना लक्षात येणे गरजेचं आहे. अगदी नाही बरोबर आहे. तुम्ही ज्या सर्जरी आणि ट्रीटमेंटचा उल्लेख केला त्याकडे मी पुढे येणारच आहे. त्या संदर्भात सविस्तर तुम्हाला विचारणार आहे. मात्र तुम्ही जर पाहत असाल व्यवस्थित सर अगदी आपल्याला उत्तमरित्या मार्गदर्शन करतायत आणि हो या आजारांवर उपचार आहेत का आहेत पण योग्य सल्ला मिळाला तर डॉक्टर आणखी एक महत्त्वाचं विचारावं असं वाटतं. महत्त्वाचा आजार मूळव्याध त्याची लक्षणं नेमकी काय असतात किंवा अत्याधुनिक उपचार पद्धती काय कारण की लोकांच्या मनात या आजारासंदर्भात बरेच गैरसमज आहेत संभ्रम आहे. मूळव्याध किंवा पाईल्स किंवा बवासीर आपण जे म्हणतो हे बेसिकली तिन्ही सेम आजार आहेत. मूळव्याध किंवा पाईल्स हा रक्तवाहिन्यांशी रिलेटेड आजार असतो, वेन्सशी रिलेटेड असतो. त्या रक्तवाहिन्या किंवा वेन्स आपल्या गुदाशयामध्ये असतात. गुरुद्वारेपासून 3 ते 4 सेंटीमीटर आत असतात. हं, हं. लोकांचं या आजाराबाबतीत संभ्रम म्हणण्यापेक्षा जे आम्ही गेल्या 12 वर्षात अनुभव करतोय भीती जास्त असते. कारण जुन्या पद्धती जे आपण ऑपरेशन करायचे किंवा बऱ्याच वर्षांपूर्वी जे ऑपरेशन करायचे ते टाक्याचं करायचे किंवा फाडून करायचे. त्याच्यामध्ये लोकांनी ऐकलेलं असताना लोकांनी मेन जी भीती असते ते संडासचं किंवा मलविसर्जनाच्या वेळी कंट्रोल होत नाही हं. किंवा आपलाप होतं हे मेन भीती असते. या एकमेव भीतीपोटी पेशंट्स ऍडव्हान्स स्टेज येऊपर्यंत डॉक्टरांचा सल्ला घेत नाही. अशा लोकांसाठी मला एकच सल्ला आहे की आताच्या टेक्निक जे आम्ही वापरतो ह्या आजाराला इनकॉन्टिनेन्स म्हणतात. म्हणजे ऑपरेशन नंतर किंवा काही कारणास्तव आपला शौचाचं नियंत्रण निघून जाणे. आताची आपली टेक्निक जी आपण वापरतो इथे नाही जगात कुठेही वापरतात त्या ह्याच्यामुळे इनकॉन्टिनेन्स किंवा त्या टेक्निक्समुळे इनकॉन्टिनेन्स हा आजार होत नाही जर टेक्निक बरोबर वापरली असेल तर. त्यामुळं हे पहिली भीती लोकांनी मनातनं काढावी की मूळव्याधचं ऑपरेशन सांगितलं तर आपल्यासाठी खूप मेजर प्रॉब्लेम होणार आहे किंवा आपल्याला त्रास खूप होणार आहे. आपल्याकडे मूळव्याधचे प्रोसिजर्स डे केअर असतात. सकाळी ऑपरेशन, संध्याकाळी पेशंट आपल्या पायावर घरी जातो. जास्तीत जास्त 1 दिवस नंतर पेशंट आपल्या पायावर घरी जातो. दुसरी गोष्ट जे मूळव्याध आजाराबाबतीत लोक थोडी शंका घेतात की म्हणजे घाबरतात दाखवायला जाणं. कारण प्रायव्हेट एरियाज दाखवणे किंवा हे आपलं सगळे पेशंटला सगळ्या पटत नाही किंवा काही
गरज वाटत नाही काही काही जणांना. त्यामुळे ते अंगावर काढतात. पण ऍडव्हान्स स्टेज आल्यावर त्यांना जायलाच लागतं. तर हेच पद्धत जर त्यांनी किंवा हेच टेक्निक त्यांनी पहिला सुरुवातीला जर दाखवलं असतं तर या स्टेजला पोहोचलं नसतं. कारण मूळव्याध असा आजार आहे की त्याचा इनिशियल स्टेजेसमध्ये जर निदान झाला तर तो पूर्णपणे बरा होतो. कारण मी सांगितल्याप्रमाणे मूळव्याध पण लाईफस्टाईलशी रिलेटेड आहे. अगदी. एकदमच कुठल्या पेशंटनं थर्ड स्टेज किंवा फोर्थ स्टेज मूळव्याध होत नाही. स्टेज वाढत जाते. त्यामुळं मूळव्याधची लक्षणे जर तुम्हाला दिसली, उदाहरणार्थ मेन लक्षणं असतं मलविसर्जनाच्या वेळी ब्लिडिंग होणे किंवा रक्त जाणे. हं. एक लक्षात घ्यावं, मूळव्याधचं ब्लिडिंग हे पेनलेस असतं किंवा दुखत नाही कधीही. मलविसर्जनाच्या वेळी किंवा मलविसर्जनानंतर थेंब थेंब किंवा रक्ताची धार लागते. हे मूळव्याधचं मुख्य लक्षण आहे. त्यामुळे असं दिसल्यास लगेच तुम्ही जाऊन कन्सल्ट करू शकता किंवा स्पेशलिस्टला दाखवू शकता. अगदी. हं. उपचार पद्धती ह्याच्यामध्ये पण अगेन मूळव्याधचं निदान जोपर्यंत आपण प्रॉक्टोस्कोपी किंवा गुरुद्वारेमध्ये एक बारीक दुर्बीण घालून आम्ही ओपीडीत चेक करतो. ते केल्याशिवाय तुम्हाला मूळव्याध आहे का नाही हे निदान करता येत नाही. त्यामुळे हे करणं ओपीडीत खूप गरजेचं असतं. त्याशिवाय तुम्ही मूळव्याधची स्टेज अनलेस अँड अंटिल ते ऍडव्हान्स स्टेज आहे तर तुम्हाला निदान करता येत नाही. उपचार पद्धती इनिशियल स्टेजेसमध्ये जीवनशैली चेंज करणे, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स, हाय फायबर डाएट. फायबर म्हणजे चोथा. उदाहरणार्थ सॅलड्स म्हणा किंवा पालेभाज्या म्हणा किंवा फ्रुट्स म्हणा. त्याच्यामध्ये फायबर कंटेंट जास्त असतं. तर कॉन्स्टिपेशन किंवा त्याच्याशी निगडीत मूळव्याध म्हणा किंवा फिशर म्हणा यांना आम्ही हाय फायबर डाएट किंवा चोथायुक्त आहार खायला सांगतो. त्याच्यामध्ये सॅलड्स आले, मी सांगितल्याप्रमाणे फ्रुट्स आले, पालेभाज्या आले. दुसरं सर्वात महत्वाचं म्हणजे लिक्विड इनटेक. पातळ गोष्टी तुम्ही किती घेता. तर ऑन एन ऍव्हरेज अशा आपल्या आत्ताच्या वातावरणात आपल्याला कमीत कमी 3.5 ते 4 लिटर लिक्विड जायला हवं. नाहीतर आपल्याला कॉन्स्टिपेशनचे चान्सेस वाढतात. हं. त्यामुळे हे मुख्यतः लक्षात घेणं लोकांनी गरजेचं आहे. ऑपरेशन पद्धत तुम्ही म्हणला की त्याला बरेच पद्धती आहेत. एक जुनी मी सांगितल्याप्रमाणे टाक्याची पद्धत जिथे फाडून मूळव्याध पूर्णपणे तिथे वेन्स काढले जातात. ही पद्धत कम्पॅरेटिव्हली बाकी टेक्निकशी किंवा बाकी प्रोसिजर्सच्या कम्पॅरिझन मध्ये पेनफुल जास्त आहे. दुखणं हे प्रमाण खूप जास्त असतं पेशंट्सना. त्याच्यानंतर इंजेक्शनचा एक प्रकार येतो ज्याच्यामध्ये त्या रक्तवाहिनीमध्ये एक बारीक इंजेक्शन देऊन टेम्पररीली तात्पुरतेरित्या त्या रक्तवाहिन्या बंद करता येतात. पण त्याचे कॉम्प्लिकेशन रेट थोडे जास्त असतात. हं, हं. आता जी ऍडव्हान्स पद्धत असते ती बिन टाक्याची असते. ती एकतर लेझरची असते किंवा स्टेपलर्सची असते. त्याला बरेच आणि वेगवेगळे टेक्निक्स आहेत. पण हे बेसिक कन्सेप्ट आहे बिन टाक्याचं, मिनिमली इन्व्हेजिव्ह. पेशंटला कमीत कमी इजा ऑपरेशनच्या वेळी किंवा ऑपरेशन नंतर पोचावी. आणि सर्वात मुख्य कारण लेझर्स किंवा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरण्याचं आहे की पेशंट आपल्या रुटीन कामाला लगेच लागू शकतो. हं, हं. आज कुठेही तुम्ही कधीही कोणीही असू दे, तुम्ही जर डॉक्टरांना तुम्ही कुठल्या कन्सल्ट केला, जर तुम्हाला सर्जरी किंवा ऑपरेशन ऍडवाइस केलं, तर तुम्ही पहिला प्रश्न ऍज अ पेशंट हे विचारता की मी परत कामाला कधी जाऊ शकतो. कारण आपलं ब्रेड अँड बटर, आपलं पोट त्या गोष्टीवर चालतं. बरोबर. तर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून ट्रीटमेंट घेतल्याचा फायदा हे असतो की डे केअर प्रोसिजर असल्यामुळे तुम्ही 2 दिवस विश्रांती घेऊन तिसऱ्या दिवशी कामाला जाऊ शकता. ती कुठल्याही लेवलचं किंवा कुठल्याही स्टेजचं मूळव्याध असेल ते. जस्ट 2 days अँड यू कॅन 48 hours मध्ये तुम्ही तुमच्या रुटीन कामाला लागू शकता. अगदी. एक मुख्यतः आणि एक लोकांच्या मनात शंका किंवा असते की ऑपरेशन नंतर मूळव्याध पुन्हा होतात का? तर हो. जर तुमची लाईफस्टाईल तुम्ही चेंज नाही केली, जर तुम्हाला मलविसर्जनाच्या वेळी जास्त स्ट्रेन करायला लागत असेल, आत्ताच्या जनरेशनमध्ये मोबाईल, तर बरेच पेशंट्स आमच्याकडे असतात जे हाफ एन आवर, 45 मिनिट्स, अर्धा तास, पाऊण तास दे यूज द वॉशरूम. कारण मोबाईल घेऊन बसायची सवय असते. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही चेंज करणार नाही तोपर्यंत तुम्हाला रक्तवाहिन्या नवीन परत तयार होतात. पण ते नॉर्मल तयार होतात. पण परत तुम्ही त्याच्यावर जर जोर लावला किंवा परत हे केलं की ते परत स्टेज वाढत जाणार. ही गोष्ट बेसिकली लक्षात घेणं गरजेचं आहे. नाही, अगदीच बरोबर आहे. कारण की परिस्थिती जास्त हाताबाहेर जाऊ नये त्यामुळे योग्य वेळी उपचार घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तुम्ही जर पाहत असाल तर गुद्धविकार, बद्धकोष्ठता किंवा मूळव्याध आजार यापुढे सुद्धा आपण आणखी 1-2 आजार पाहणार आहोत. त्याबद्दल डॉक्टर आपल्याला अगदी सविस्तर माहिती देत आहेत, व्यवस्थित मार्गदर्शन करतायत. या संदर्भात तुम्हाला सुद्धा काही गैरसमज असतील किंवा तुम्हाला सुद्धा कोणतीही उपचार पद्धती यावेळी या संदर्भात घ्यायची असेल तर आपल्या खाली स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही डॉक्टरांना संपर्क करू शकता. त्यांच्याकडून योग्य ते उपचार सुद्धा घेऊ शकता. आणखीही आपण आजार आणि लक्षणं पाहणार आहोत. डॉक्टर, पण भगिंदर आणि फिस्टुला हे सुद्धा अगदी महत्त्वाचे आजार आहेत. त्याची लक्षणं आणि उपचार पद्धती नेमके काय आहेत?
भगिंदरचे मेन लक्षणं असतात, जे पेशंट घेऊन आमच्याकडे येतात इज गुदद्वारेच्या आसपास गाठ येणे किंवा बेंड येणे किंवा फुंशी येणे, ती फुटणे व त्यातनं घाण किंवा रक्त बाहेर येणे. आता भगिंदर म्हणजे काय असतं? भगिंदर किंवा फिस्टुला म्हणजे गुदद्वार आणि बाहेर स्किन, बाहेरची जी त्वचा असते त्याच्यामध्ये एक मार्ग, एक ट्यूब तयार होते. फिस्टुला किंवा भगिंदर म्हणजे एक ट्यूब ज्याला 2 ओपनिंग असतात, 2 तोंड असतात. एक तोंड उघडतं आत गुदद्वारेमध्ये, दुसरं तोंड उघडतं बाहेर स्किनवर. तर इनिशियली अगेन जे आम्ही एक्सपिरियन्स करतो ते पेशंट्स करट आहे किंवा स्किनचं काहीतरी आहे किंवा केस तोड आहे हे सगळं समजून लोकल ट्रीटमेंट घेतात. ते तात्पुरतं त्यांना बरं वाटतं, पण ते पूर्णपणे मुळातनं आजार गेलेला नसतो. कारण तो आजार चालू झाला असतो आत गुदद्वारेमध्ये. त्यामुळे अशा पेशंट्सना जिथं फिस्टुला किंवा भगिंदरची शंका आहे, फर्स्ट थिंग, प्रथम गोष्ट जी लागते ती तपासणी करणे पेशंटची, की मार्ग आहे का, कुठं लागतोय का आपल्याला तपासणीच्या वेळी. आणि दुसरं तुम्ही इन्व्हेस्टिगेशन किंवा तपासणीची पद्धत म्हणलं की एकतर सोनोग्राफी असते आणि त्याच्यापेक्षाही ऍडव्हान्स किंवा जी मुख्य पद्धत आम्ही वापरतो भगिंदरचं निदान करायला इज MRI. कारण MRI हे सर्वात ऍडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन आहे भगिंदरच्या केसेसमध्ये. भगिंदर पण असा आजार आहे जो बरेच लोक अंगावर काढतात अगेन, कारण ते करट समजून किंवा लोकल इन्फेक्शन समजून अंगावर काढतात. पण इथंच चूक होते. कारण तुम्ही जर एकदा गोळ्या खाल्ला तर तो आजार बरा झाला नाही, तो पुन्हा झाला, तर त्याला पुन्हा गोळ्या खाण्यात काही अर्थ नसतो. ह्याचा अर्थ हे असतो की तो आजार गोळ्यांनी बरा होण्याच्या स्टेजच्या पुढे गेलेला आहे. अशा वेळी तुम्ही स्पेशलिस्टना कृपया कन्सल्ट करावे. आपल्याकडे आता डोक्यापासून बोटाच्या पायापर्यंत सगळ्या गोष्टीचे स्पेशलिस्ट अवेलेबल असतात. त्यामुळे अंगावर न काढता लगेच दाखवावं. कारण फिस्टुला किंवा भगिंदर जर कॉम्प्लिकेट झाला तर त्याला आमच्या पेशंट्सना आम्ही ज्या भाषेत समजावून सांगतो त्याला फांद्या फुटतात. एक ट्यूब त्याला आतल्या आतच फांद्या फुटायला लागतात. त्यामुळे बऱ्याच लोकांना ऑपरेशन नंतरही भगिंदर पुन्हा होतात. कारण एक मेन आपलं भगिंदरचं ऑपरेशन करून ती जर फांदी राहिली किंवा जे ट्रॅक्स, साईड ट्रॅक्स राहिले तर भगिंदर पुन्हा होतो. टाक्याच्या ऑपरेशननी भगिंदर पुन्हा होण्याचे चान्सेस अराउंड 25 ते 30% असतात. ते लेझर वापरल्यामुळे थोडं 10 ते 12% येतात. एक गोष्ट सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की लेझर ही एक टेक्नॉलॉजी आहे, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. पहिला पोट फाडून ऑपरेशन व्हायचं, त्याचं ऍडव्हान्समेंट म्हणजे आता दुर्बिणीने होतं. अगदी हो. तसंच पहिलं टाक्याचं ऑपरेशन होतं, आता लेझर आपण बिन फाडाफाडी करता करू शकतो. नाही डॉक्टर, मी तेच बोलत होती की आता इतके सगळे आजार आहेत त्यावर तुम्ही लक्षणं सांगताय, त्याच्या आजाराचे उपचारसुद्धा सांगतायत. उपचार पद्धतीकडे थोडंसं येते कारण की ते बरंच महत्त्वाचं वाटतं. माझ्या शेवटची 2 मिनिटं आहेत. मला फक्त जसा मगाशी आपण उल्लेख केला बेनटाक्याचं लेझरचं ऑपरेशन जे आहे त्या संदर्भात लेझर उपचार पद्धतीचे कोणते फायदे आहेत एक, आणि या मुलाखतीचा नेमका हेतू काय तो आमच्या प्रेक्षकांना तुम्ही थोडक्यात प्लीज सांगा. हा येस. तर लेझर बेसिकली लेझरचं यूज करण्याचा मेन हेतू आहे की पेशंटला कमीत कमी इजा होणे, पेशंट रुटीन कामावर लवकर जाणे, बिन टाक्याची शस्त्रक्रिया करणे. लेझरचा उपचार आपण मुळव्याधमध्ये, भगिंदर किंवा फिस्टुलामध्ये व व्हेरिकोज वेन्स म्हणजे पायावरच्या फुगलेल्या शिरा दिसणे किंवा पायाला काळे काळे चट्टे पडणे या गोष्टीसाठी पण करू शकतो. तर त्याचा फायदा अगेन तोच होतो की फाडाफाडी करायला लागत नाही. लेझर ट्रीटमेंट हे व्हेरिकोज वेन्स मध्ये गोल्ड स्टँडर्ड किंवा जगभर जे प्राधान्य दिलेली टेक्निक असते ती वन ऑफ द की टेक्निक्स आहे. त्याच्या पुढचे पण टेक्निक्स आता येत आहेत हळूहळू, पण ऍज ऑफ नाव लेझर इज गोल्ड स्टँडर्ड फॉर ट्रीटमेंट ऑफ व्हेरिकोज वेन्स. त्यामुळे व्हेरिकोज वेन्स पण असा आजार आहे जे पेशंट अंगावर काढतात कारण त्यांना काही त्रास होत नाही. त्यामुळे असं कृपया त्यांनी करू नये. या मुलाखतीचा मेन हेतू तेच आहे की अवेअरनेस. पेशंटला तक्रार असेल तर लगेच जाऊन कन्सल्ट करा, स्पेशलिस्टला दाखवा. नुसतं गुदविकार व्हेरिकोज वेन्स नाही, कुठलाही आजार असू दे, जर कॅन्सर जरी असेल तरी तो लवकर निदान झाला तर तो 100% बरा होऊ शकतो. त्यामुळं अंगावर कुठलेही आजार किंवा कुठलेही त्रास काढू नये, हेच एकमेव संदेश मला सर्वांना द्यायचा आहे. अगदी नाही, बरोबर आहे सर. तुम्हाला इतक्या वर्षांचा दांडगा अनुभव आहे आणि बरेचसे पेशंट्स, बरेचसे रुग्ण तुमच्या हाताखालून गेलेले असतील आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्ही जी माहिती दिली अत्यंत मोलाची, अत्यंत महत्त्वाची आहे. काय खावं, त्यापासून कसं लाईफस्टाईल असावं, कसं राहणीमान असावं, हे सुद्धा तुम्ही सांगितलेलं आहे आमच्या प्रेक्षकांना. जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारते आमच्या प्रेक्षकांसाठी, तुमचा मोलाचा सल्ला. लाईफस्टाईल नीट ठेवणे, एक्सरसाइज करणे हे गरजेचं आहे. कारण आता तुम्ही फास्ट फॉरवर्डच्या वर्ल्ड, वी आर लिव्हिंग इन अ व्हेरी फास्ट वर्ल्ड राईट नाव. IT म्हणा किंवा मेडिकल सेक्टर म्हणा,
लवकर खाऊन कामाला जाणे, काम असल्यामुळं आपल्या खाण्यापिण्यावर, लाईफस्टाईलवर इग्नोर करणे किंवा निग्लेक्ट करणे हे चुकीचं आहे. कारण तुम्हाला काम जास्त करायचं असेल तर किंवा जास्त वर्षांसाठी करायचं असेल तर तुमचं हेल्थ हे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आता हेल्थला इग्नोर केला 5 वर्ष तर तुम्ही स्वतःची 10 वर्ष कमी करून घेताय. त्यामुळे ह्या गोष्टीवर कृपया सर्वांनी फोकस करावे. हेल्थ अँड लाईफस्टाईल. अगदी नाही, बरोबर आहे. सरांनी खूप उत्तमरित्या मार्गदर्शन केलेलं आहे आपल्याला. आणि पुन्हा एकदा सांगेन जाता जाता, जर तुम्हाला या संदर्भात कोणतीही शंका असेल किंवा कोणतीही समस्या असेल, कोणतीही उपचार पद्धती घ्यायची असेल किंवा लेझर उपचार पद्धतीचे आणखी काही मार्गदर्शन हवं असेल तर आपल्या स्क्रीनवर जो नंबर दिसतो त्यावर तुम्ही जरूर संपर्क करू शकता आणि त्यांच्याकडून योग्य ते उपचार घेऊ शकता. आणि डॉक्टर, तुम्ही आज आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं, खूप छान सल्ले दिलेत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि हेल्थ टॉक या आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात वेळ झाला इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.